हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल SD पब्लिकेशन। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे मराठी भाषेचा उगम व्याकरण। त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा हवे। भाषा या शब्दाचा भाषा ही शब्द ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून विकसित झालेली आहे। त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की मराठी भाषेचे जॉन्सन्स कोण आहे। मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत, तर याचे उत्तर मी तुम्हाला कमेंट करायला सांगितले होते। याचे उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर। ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्णमाला। किंवा त्याला आपण मूळाक्षरे असे म्हणतो, मूळाक्षरे। सर्वात पहिले आपण बघूयात की पहिले मराठीमध्ये 48 वर्णांचा समावेश होता। किती, तर 48 वर्णांचा समावेश होता। आता यामध्ये बदल होऊन 2 स्वर ॲड झालेले आहे। तर ते कुठले आहेत, तर एक आहे ॲ व दुसरा आहे अ। हे आहेत स्वर। आणि त्यानंतर अजून एक बघूया, एक आहे क्ष आणि ज्ञ। यांचा समावेश संयुक्त व्यंजने म्हणून केलेला आहे। तर यामध्ये हे 2 आणि हे 2 अशा प्रकारे 48 अधिक 2 स्वर अधिक 2 व्यंजने असा 52 वर्णांची वर्णमाला तयार झालेली आहे। आता आपण बघूयात की ते 14 स्वर कुठले। पहिले 12 स्वर 12 खडीचे आणि हे 2 हे इंग्रजी भाषेतून आलेले आहे। तर आता आपण सुरुवात करूया। स्वर अ, आ, ह्रस्व ई, दीर्घ ई, उ, त्यानंतर इथे आहे रू, त्यानंतर लू, त्यानंतर ए नंतर या नवीन आलेल्या इंग्रजी वर्ण स्वराचा समावेश होतो, जसं की ॲ। ए नंतर ॲ नंतर आलेला आहे आपला ऐ नंतर ओ, त्यानंतर दुसरा एक वर्ण जो आहे की अ, नंतर औ, तर व आहा। तर आपण हे लक्षात ठेवायचं आहे की या नवीन स्वराचा आपल्या वर्णमालेमध्ये समावेश झालेला, त्यामुळे टोटल 52 वर्ण आहेत आपल्या वर्णमालेमध्ये। हे 2 जे आहेत ते स्वरादी आहेत, जसं की स्वर आहे आधी, आपण ते नंतर बघणारच आहोत। तर हे टोटल 14 स्वर झालेत। किती झालेत, तर 14। 12 पहिले आणि 2 हे इंग्रजी भाषेतून आलेले। इथपर्यंत कळाले। तर आता पुढे बघूयात। तर आता आपण बघणार आहोत की वर्ण कशाला म्हणतात। तर वर्ण ही डेफिनेशन येत असते पेपरमध्ये कुठल्याही, की वर्ण म्हणजे काय, किंवा पुढचे बघू आपण की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना, हे लक्षात ठेवायचं आहे। कुठले ध्वनी, तर मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न येतो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, तर वर्ण म्हणतात। किंवा असा प्रश्न होतो, वर्ण म्हणजेच काय, तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। आपल्याला कसाही जरी प्रश्न आला तर आपल्याला याचे उत्तर आले पाहिजे।
आता आपण बघूयात की संयुक्त व्यंजने म्हणजेच काय. तर बघूया. संयुक्त व्यंजने. आता आपण वर्ण बघितलं. आता आपण बघूया संयुक्त व्यंजने कुठली आहेत. तर क्ष आणि ज्ञ. तर क्षची फोड कशी होते. तर क्ष या वर्णाची फोड अशी होते क. त्याचा पाय मोडावा लागतो पण क अधिक श. यामध्ये संयुक्त व्यंजनामध्ये आतापर्यंत अ मिसळलेला नाही त्यामुळे पाय मोडायचा. क अधिक श हे तेव्हा संयुक्त व्यंजन तयार होते. त्यानंतर आपण बघूया ज्ञ. तर ज्ञ म्हणजेच काय. द चा पाय मोडलेला, त्यानंतर न चा पाय मोडलेला, त्यानंतर य. हे संयुक्त व्यंजने आहेत. आता संयुक्त व्यंजन बघताना एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. संयुक्त व्यंजने म्हणजे काय. तर दोन व्यंजने. संयुक्त व्यंजन म्हणजेच काय. तर दोन व्यंजने किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजने एकत्र तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. म्हणजेच संयुक्त व्यंजन बरोबर व्यंजन अधिक व्यंजन ही याची एक डेफिनेशन आहे किंवा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. संयुक्त व्यंजन म्हणजेच काय. तर व्यंजन अधिक व्यंजन. आणि आता एक IMP करून ठेवा तुम्ही. तर यामध्ये एक तर एक जोडाक्षर. तर जोडाक्षरे कशाला म्हणायची. तर जोडाक्षरे व्यंजन अधिक व्यंजन आणि अधिक स्वर हे सर्वात महत्त्वाचं आहे. यामध्ये व्यंजन मिसळलेलं आहे का त्यामुळे त्याचा पाय मोडलेला आहे. इथे काय लिहिलेलं आपण क्ष पाय मोडलेला आहे. हे काय आहे तर संयुक्त व्यंजने. तर जोडाक्षराची उदाहरणं आपण तेच बघूया क्ष आणि ज्ञ. तर क्ष म्हणजे आता आपण याचा पाय मोडलेला नाही हे जोडाक्षर आहे. तर का जोडाक्षर आहे तर आता बघूया. क्ष मध्ये क हे व्यंजन आहे त्याचा पाय मोडलेला, त्यानंतर आहे श, त्यानंतर आहे अ, असा मिळून तयार झालेला आहे क्ष. काय तयार झालेला आहे क्ष. आता आपण बघूया ज्ञ कसा तयार झालेला आहे. तर द अधिक न अधिक य आणि अधिक अ. हा शेवटी जो मिळालेला स्वर आहे या स्वराला खूप महत्त्व आहे. जेव्हा हे स्वर यामध्ये नसते तेव्हा हे संयुक्त व्यंजने असतात. आणि जोडाक्षरामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजनं मिसळून त्यामध्ये शेवटी स्वर मिसळतो तेव्हा त्याला काय म्हणतात तर जोडाक्षरे. लक्षात आले तुमच्या. हे लक्षात ठेवा. नोट करून ठेवू शकता तुम्ही. अशाच प्रकारच्या काही किचकट व तुम्हाला अवघड जाणाऱ्या गोष्टींचे मी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला ही माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. ओके, चला तर आपण पुढे बघूयात. वर्णमालाची वर्गवारी कशी करायची तर ते आपण बघणार आहोत. आता आपण बघूया वर्ण. वर्णामध्ये आपण दोन. एक आहे स्वतंत्र उच्चार, दुसरे आहे परावलंबी. आता स्वतंत्र उच्चार म्हणजेच काय तर आपण जे बघितले अ आ इ ई उ ऊ ऊ ऋ ऋ ए आ ए ऐ
ओ, आ, ऑ, औ, हा हे काय आहे, स्वतंत्र उच्चाराचे आहे. म्हणजे ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेला मुखातील कोणत्याही भागाशी त्याचा संपर्क होत नाही, त्यांना स्वतंत्र उच्चाराचे वर्ण असे म्हणतात. तर हे काय आहे, स्वर. तर ते किती आहेत ते त्या समोरच लिहून ठेवायचे. तर ते आहेत 14, जे तुमचा परीक्षेच्या टायमाला गोंधळ व्हायला नको. आता बघूया परावलंबी म्हणजेच काय. तर परावलंबी म्हणजेच पूर्वी असणारे स्वर म्हणजेच काय असतात, स्वरादी. स्वर आहे आदी म्हणजेच स्वरादी. तर ते कोणते आहे, तर ते आहे 2. ते आपण लिहून घेऊया, आणि आहा. त्यानंतर एखाद्या व्यंजनाच्या शेवटी स्वर येतात. शेवटी असणारे स्वर म्हणजेच काय, तर व्यंजने. ते किती आहेत, तर ते आहेत 36. पहिले 34 होते, पण आपण आता त्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने ॲड केल्यामुळे 36 झालेले. टोटल आपण बघूयात, 36 व्यंजने, 14 स्वर आणि 2 स्वरादी. हे 2, हाचा 1, हे झाले टोटल 52 वर्णमाला. ओके. तर चला आपण बघूया वर्णमाला व वर्णांचे प्रकार. तर चला आपण बघूया वर्णमाला व वर्णांचे प्रकार. तर त्यामध्ये एक पहिलं बघूया आपण स्वर. इकडे लिहून घेऊया स्वर. त्यासमोर लगेच 14. आता त्यामध्ये पण 3 प्रकार पडतात. तर 3 मध्ये आपण असे आडव्या पद्धतीने लिहून घेऊया, जेणेकरून आपल्याला लिहिता येईल. तर हे काय आहे, ह्रस्व. हे कट करून घ्या. ह्रस्व स्वर. त्यानंतर इथे काय आहे, दीर्घ. हे ह्रस्व स्वर, हे दीर्घ स्वर. त्यानंतर इथे येते संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. आता आपण बघूया ह्रस्व स्वरामध्ये कशाचा समावेश होतो, तर अ, ई, त्यानंतर उ, त्यानंतर ऋषीचा ऋ, त्यानंतर ऋ. हे झाले ह्रस्व स्वर. आता बघूया आपण दीर्घ स्वर. दीर्घ स्वर कोणते आहेत, तर आ, दीर्घ ई, त्यानंतर दीर्घ उ. हे किती आहेत, तर हे आहेत 5. त्यानंतर हे आहेत 3. आता बघूयात. चला तर आता आपण बघूया संयुक्त स्वर. तर संयुक्त स्वर कुठले आहेत, तर ए, आई, ओ, ओ. हे झाले संयुक्त स्वर. हे 4 आणि ते 12 आणि हे आ आणि अ. हे 2 मिळून 14 स्वर झालेले आहे. आता बघूया आता स्वर. तर ह्रस्व स्वर म्हणजेच काय, तर ह्रस्व स्वरांना उच्चारायला कमी वेळ लागतो, जसं अ, ई, ई. दीर्घ स्वर उच्चारायला जास्त वेळ लागतो, म्हणजेच आ, ई. म्हणजेच आखूड असतो. ह्रस्व स्वरांचा उच्चार हा आखूड असतो. उच्चार करायला कमी वेळ लागतो, म्हणून त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात. आता आपण बघूया की स्वरादी. आता आपण बघूया स्वरादी. तर स्वरादीची डेफिनेशन काय आहे, तर स्वर आहे आदी म्हणजेच स्वरादी. ओके. तर ते आहेत, ते कुठले कुठले आहेत, 2च आहे. एक आहे दुसरा आहे आहा. त्यानंतर आता बघूयात आपण. आता मुख्य जे आहेत ते तिसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजने. काय आहे,
तर व्यंजने. व्यंजनांना आपण काय काय म्हणतो? एकतर स्वरांत. स्वरांत का म्हणतो? तर स्वर आहे अंत, शेवटी स्वर येतो व्यंजनाच्या, म्हणजे व्यंजन अधिक स्वर, किंवा त्यालाच म्हणतो परवर्ण, म्हणजे वर्णांवरती अवलंबून. शेवटी स्वर आल्याशिवाय व्यंजन पूर्ण होत नाही. व्यंजन अधिक व्यंजन जर का आलं तर आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या याच्यामध्ये बघितलं स्किपमध्ये की व्यंजन अधिक व्यंजन आलं तर ते संयुक्त व्यंजन असं होतं. आता आपण बघूया यामध्ये 5 भाग पडतात. एक म्हणजेच स्पर्श व्यंजने. काय? स्पर्श व्यंजने. नंतर अर्धस्वर, कारण की यामध्ये आहे अर्धे स्वर आहेत, त्यामध्ये अर्धस्वर म्हणून त्याला म्हणतात. त्यानंतर उष्मेधारक स्वर असतात काही काही असे घर्षण करणारे, किंवा त्यालाच आपण घर्षक असे सुद्धा म्हणतो, घर्षक. त्यानंतर महाप्राण हे एकच आहे, पण त्यांची छटा बाकीच्या वर्णामध्ये पण दिसतो, त्यामुळे दुसऱ्यांना पण आपण बघूया कठोर वर्ण असे म्हणतात त्यांना. आता आपण बघूया स्वतंत्र. आता यामध्ये आपण बघूया स्पर्श व्यंजने किती आहेत? तर स्पर्श व्यंजने हे आहेत 25. अर्धस्वर किती आहेत? तर अर्धस्वर आहेत 4. उष्मे किंवा घर्षक हे किती आहेत? तर 3. त्यानंतर महाप्राण 1 आणि स्वतंत्र वर्ण 1. आता आपण बघूयात स्पर्श व्यंजनामध्ये 3 भाग पडतात. कठोर वर्ण, त्यानंतर मृदू, त्यानंतर अनुनासिक. त्यालाच परसवर्ण असे म्हणतात. परसवर्ण. आता आपण बघूया कठोर वर्ण. आपण इथे अजून एक लिहून घेऊया की कठोर वर्णालाच काय म्हणतात? तर कठोर वर्णाला श्वास वर्ण, त्यानंतर अघोष वर्ण. तर मृदू वर्णाला काय म्हणतात? नाद वर्ण किंवा घोष वर्ण, याचे प्रकार पडतात. आता आपण बघूयात की कठोर वर्ण कोणते? तर कठोर येतं क, ख, त्यानंतर च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. स्पर्श व्यंजनामध्ये कठोर व्यंजने असतात ते. त्यानंतर आपण बघूया मृदू. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब आणि भ. या ठिकाणी हे स्पर्श व्यंजने आहेत. म्हणजे आता आपण बघूया अनुनासिक कशाला म्हणतात? तर न, म्हणजे याचा उच्चार हा नाकातून होतो. त्यानंतर न, नंतर हे न बाणाचा न, त्यानंतर नळाचा न, त्यानंतर म. आता बघूया आपण अर्धस्वर कशाला म्हणतात? तर अर्धस्वर य, र, ल, व. यांना अर्धस्वर असं का म्हणतात? कारण की यामध्ये जसं की हे आपण बघूया. तर यांना अर्धस्वर का म्हणतात? कारण की याचा उच्चार हा थोडा स्वरांसारखा होतो. जसं की य म्हणजेच ई, त्यानंतर र,
रू, त्यानंतर ल लू, त्यानंतर व उ, त्यामुळे यांना अर्धस्वर असे म्हणतात. आपण बघूया आता उष्मे आणि घर्षक. हे आपण आता फक्त बघत आहे की आपण यामध्ये काय काय घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यावरती सविस्तर बोलणार आहोत की ऱ्हस्व स्वर कशाला म्हणतात, दीर्घ स्वर. हे फक्त समजून घेण्यासाठी एक चार्ट बनवला आहे मी की नेमकं स्पर्श व्यंजने कोणती, अर्धस्वर कोणते, उष्म घर्षक कोणते, महाप्राण कोणते, स्वतंत्र वर्ण कोणते. त्यानंतर आपल्याला हे एक एक असं समजून सांगणार आहे मी तुम्हाला. आता आपण बघूया उष्मे आणि घर्षक कशाला म्हणतात. तर श, जसं श म्हणताना श श असं आपल्या इथे जिभेमध्ये असं घर्षण होतं तोंडामध्ये. त्यानंतर श, त्यानंतर स. आता आपण बघूयात महाप्राण. ह ह मध्ये हिसका खाल्ल्यासारखं होतं, त्यामुळे याला महाप्राण असं म्हणतात. आणि स्वतंत्र वर्ण हे मराठी भाषेतील ळ, याला स्वतंत्र वर्ण असे म्हणतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता. यामध्ये आपण बघितलं की वर्णमाला, वर्णांचे प्रकार, जसं की स्वर, स्वरादी, व्यंजने. स्वरमध्ये आपण काय बघितलं, ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर उच्चाराला एक मात्राचा कालावधी लागतो, त्यामुळे त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. कमी वेळ लागतो. आणि दीर्घ स्वर उच्चारताना जास्त वेळ लागतो. तर ऱ्हस्व स्वर कुठले आहेत तर अ, ई, उ, रू, लू. दीर्घ स्वर कुठले आहेत तर आ, ई, उ. आणि संयुक्त स्वर, तर संयुक्त स्वर हे इतर दोन स्वरांचे मिळून बनलेले असतात. जसं की ए हा कशापासून बनलेला आहे तर अ अधिक ई. कशापासून बनलेला आहे, आता आपण बघूया. अ अधिक ई बरोबर ए, हे आपण नंतर बघणार आहोत. तर असं संयुक्त स्वर बनलेले आहे. कशाने, हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनलेले आहे, म्हणून संयुक्त स्वर म्हणतात. स्वरादी कुठली आहे तर अम आणि आहा. स्वर आहे आधी. त्यानंतर व्यंजने आणि स्वरांत किंवा त्याला परवर्ण आपण असे म्हणतो. स्पर्श व्यंजने, त्यामध्ये श्वास, कठोर वर्ण, अघोष. ते कुठले आहेत तर क ख, च छ, ट ठ, त थ, प फ, याला कठोर वर्ण असे म्हणतात. आता बघूया आपण मृदू, त्यालाच नाद किंवा घोष पण म्हणतात. ग घ, ज झ, ड ढ, द ध, ब भ. आणि अनुनासिक कुठले आहे तर परसवर्ण न न न न म. अर्धस्वर कुठले आहेत तर य, र, ल, व. यांना अर्धस्वर काय म्हणतात कारण की यामध्ये स्वरांची छटा आढळून येते. य म्हणजेच ई, र, रू, ल, रू, व, उ. उष्मे किंवा घर्षक कुठले आहेत तर श श आणि स. महाप्राण ह, स्वतंत्र वर्ण ळ. इथपर्यंत समजले तुम्हाला. तुम्हाला माझी शिकवण्याची टेक्निक कशी वाटली किंवा तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ESD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर आपण पुढे बघूयात. जो आपण सुरुवातीला हे जे चार्टमध्ये बघितलेलं आहे याबद्दल डिटेल माहिती आपण आता बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. स्वर. तर आपण बघूयात स्वर. तर स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात. कारण की जेव्हा आपण अ, आ, ई म्हणतो तेव्हा जिभेचा आणि ओठांचा एकमेकांशी कुठल्याही भागाशी संपर्क येत नाही. जसं अ, आ, ई, उ, ए असं म्हणताना डायरेक्ट स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडलेला नसतो. काय तर हवेचा मार्ग अडवलेला नसतो. हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की स्वर म्हणजेच काय. स्वर आपण बघितलेले आहेत. आता आपण बघूया स्वरांचे प्रकार. काय बघणार आहोत. स्वरांचे प्रकार कुठले कुठले आहेत तर आता आपण थोडं चार्टमध्ये बघितले आहे. तर ते आहे 1 नंबर
ह्रस्व स्वर. तर ह्रस्व स्वर कुठले कुठले आहेत तर अ, ई, उ, रू, लू. तर या स्वरांचा उच्चार हा आखूड असतो. उच्चार आखूड. आणि हा अ, ई, उ, रू, लू म्हणताना कमी कालावधी लागतो, कमी वेळ लागतो, कमी वेळ लागतो. त्यामुळे त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात. त्यानंतर आता आपण बघूया 2 नंबरचं कुठलं आहे तर दीर्घ स्वर. बघा, दीर्घ स्वर लिहिताना सुद्धा दीर्घचे विलंटी दीर्घच आहे. तर ते कुठले कुठले आहे? आ, दीर्घ ई, दीर्घ उ. तर यांना जास्त कालावधी लागतो. लांबट उच्चार, लांबट उच्चार व जास्त वेळ लागतो. त्यामुळे यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आता बघूया आपण तिसरं काय बघितलं होता तर संयुक्त स्वर. संयुक्त यामध्येच आपल्याला कळून जाते की काहीतरी मिक्सिंग आहे, याच्यामध्ये मिश्र आहे. तर संयुक्त स्वर कुठले आहे तर ए, ऐ, ओ तर औ. हे आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजेच काय? दोन स्वरांचे इतर दोन स्वरांचे मिळून. त्यामध्ये पण आपण बघणार आहोत की सारखे सारखे असले तर सजातीय, विरुद्ध वेगळे असले तर विजातीय. आता आपण फक्त बघणार आहोत की संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ हे इतर दोन स्वरांचे मिळून बनलेले असतात. आणि हे पण लक्षात ठेवायचं आपण, इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ह्रस्व स्वरांचा उच्चार हा आखूड असतो आणि त्याला कमी वेळ लागतो. पण संयुक्त स्वरांचं तसं नाही आहे. संयुक्त स्वरांचा उच्चार हा दीर्घ आहे. दीर्घ उच्चाराचे स्वर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण याच्यावरती एक्झाम्पल्स बघूया. कुठले कुठले आहेत तर ए म्हणजेच अ. ए कशाने तयार झालेला आहे तर अ आणि ह्रस्व ई किंवा दीर्घ ई, त्यामुळे ए हा तयार झालेला आहे. आता आपण बघूया दुसरं कुठलं आहे तर ऐ. ऐ कसा तयार झालेला आहे तर इथे अ होतं तर इथे आहे आ अधिक ह्रस्व ई दीर्घ ई, त्यामुळे ऐ तयार झालेला आहे. आता आपण बघूया तिसरं ओ. तर अ अधिक ह्रस्व उ तर दीर्घ उ तर तयार झालेला आहे ओ. आता बघूया औ. अ इथे येत आहे आ, औचा आ अधिक ह्रस्व उ दीर्घ उ, याला आपण संयुक्त स्वर असे म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्रस्व विलंटी किंवा ह्रस्व उकार, ह्रस्व आणि दीर्घचे उच्चारानुसार शब्दांचे वेगवेगळे अर्थ तयार होतात. जसं की आपण बघूयात आता आपण की तुम्हाला माहिती असेल पाणी, आपण हा शब्द कसा लिहितो? पाणी हा शब्द असा लिहिला तर याचा अर्थ काय होतो? पिण्याचे पाणी म्हणजेच आपण म्हणतो जल. याचंच आपण दुसरं बघूया. पाणी म्हणजेच पहिली विलंटी दिली तर हे पण काय आहे? पाणी. तर हे पाणी म्हणजे काय तर हात. त्यामुळे याचा अजून आपण बघूया
जसे की आपण दिवस म्हणजेच काय लिहितो, दिन. दिनची पहिली विलांटी आहे, तर दिन म्हणजेच काय, दिवस. आणि दुसरी विलांटी दिली दला, असं जर का दिन लिहिलं तर याला म्हणतात गरीब. म्हणजे आपण म्हणतो ना की गरीब आहे, गरीब, दीनदुबळा असं. त्यानंतर आता आपण बघूया की तिसरे, पहिली विलांटी जर का दिली आपण, हे बघा, तर शीर. हे शीर म्हणजे काय येतं, तर डोके. आणि जर का हे शला दुसरी विलांटी जर का दिली तर हे म्हणजेच काय, आपण म्हणतो ना आपली नस असते, म्हणजे आपण रक्तवाहिनी, रक्तवाहिनी किंवा नस म्हणतो ना, शीर दबली, शिरांचा असं झालं तसं. त्यानंतर एक शुद्ध व शुद्ध पण शब्द असतो, किंवा समानार्थी शब्दामध्ये येतं की सूत. तर याचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे की सला पहिला उकार दिला, या सूतचा अर्थ काय होतो, आणि सला दुसरा उकार जर का दिला तर या सूतचा अर्थ काय होतो. तर हे तुम्ही मला कमेंट करा. आता आपण बघूयात की सजातीय स्वर. सजातीय शब्दावरूनच कळते, म्हणजे एकाच जातीतील, एकाच ठिकाणावरून निघणारे, म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. सजातीय स्वरांची व्याख्या काय आहे, एकाच उच्चारस्थानातून, ही व्याकरणामधील डेफिनेशन आहे, जेणेकरून ती एक्झाममध्ये येते, म्हणजे येतेच. आपण एखाद्या वेळेस अभ्यास करताना नॉर्मली म्हणतो एका ठिकाणावरून निघणाऱ्या उच्चारांना सजातीय स्वर म्हणतात, पण तेव्हा काय विचारतात की एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात, तर सजातीय स्वर. आणि अजून एक पॉइंट आहे की सजातीय स्वरांमध्ये संयुक्त स्वरांचा समावेश होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामध्ये आपण त्याचे एक्झाम्पल बघूयात. जसं की अ, याचे उच्चारस्थान पण अ पासूनच आहे, आ. दुसरा आहे ई, ऱ्हस्व ई, दीर्घ ई. त्यानंतर आपण 3 नंबरचं बघूया, ऱ्हस्व उ, दीर्घ उ. त्यानंतर विजातीय स्वर. विजातीय म्हणजेच काय, तर विजोड, वेगवेगळे, भिन्न. तर त्याचं काय होतं, भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या, भिन्न. इथे आपण बघितलं एकाच उच्चारस्थानातून, इथे लिहिलेलं आहे भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण काय म्हणतो, विजातीय स्वर. आता यामध्ये आपण बघूया एक्झाम्पल्स. अ चे उच्चारस्थान वेगळे आहे आणि ई. तुम्ही अ म्हणा, अ आणि ई, अ ई असं वेगवेगळे उच्चारस्थानातून आलेले आहे. त्यानंतर आपण बघूया परत अ, त्यानंतर उ. अ म्हणताना वेगळा उच्चार होतो आणि उ म्हणताना वेगळा उच्चार होतो. त्यानंतर आपण बघूया
की उ अधिक ई, ई त्यानंतर उ. तर हे असं आहे. या प्रकारे आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर अजूनही आपण उद्या बघणार आहोत. उद्याच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की स्वरादी. आज आपण स्वर बघितले की स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरांचा हवेचा मार्ग अडलेला नसतो. स्वरांचे प्रकार: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. त्यामध्ये ऱ्हस्व स्वर म्हणजेच काय? अ, ई, उ, ऋ, लू यांचा हा उच्चार आखूड असतो आणि हे उच्चाराला कमी वेळ लागतो. दीर्घ स्वरांना आ, ई, उ लांबट उच्चार होतो आणि जास्त वेळ लागतो. तर तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर: ए, ऐ, ओ, औ. म्हणजे हे इतर 2 स्वरांचे मिळून बनलेले असतात आणि संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात. जसं की ए कसा तयार झालेला आहे? अ अधिक ई, ऱ्हस्व ई, दीर्घ ई. हेच संयुक्त स्वर आहे. त्यानंतर आपण बघितलं की एक ऱ्हस्व आणि दीर्घ उच्चारांमुळे शब्दाचे वेगवेगळे अर्थ तयार होतात. जसं की पाणी, पहिली विलंटी असल्यामुळे पाणी म्हणजेच जल. माझं चुकलंय. दुसरी विलंटी असली तेव्हा पाणी म्हणजे जल होतं. पहिली जेव्हा वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ हात असा होतो. त्यानंतर पहिली विलंटी असते दिनला तेव्हा दिवस आणि जेव्हा दुसरी विलंटी असते तेव्हा गरीब. म्हणजे शब्दाचा डायरेक्ट अर्थ बदलून जातो. जसं शिर म्हणजेच डोके, दुसरी विलंटी दिली शिरला तर रक्तवाहिनी किंवा नस. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट करून सांगायचे आहे. तर सूत म्हणजे काय किंवा सूत म्हणजे काय? पहिला उकार असलेला सूत आणि दुसरा उकार असलेला सूत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.